कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेमध्ये प्रेक्षकांनो खरंच खूप मोठा थरारक ट्विस्ट आला आहे. कारण यशचा खरोखरच जीव गेलाय. पण कावेरीने ही गोष्ट कुटुंबापासून लपवून ठेवली आहे. पण काय कारण असेल? कावेरी सत्य धर्माधिकाऱ्यांपासून लपवून त्याची मारेकरी त्याची आईच. तिच्यापर्यंत ती पोहोचेल का? नक्की सत्य लपवण्यामागे काय आहे कावेरीचा हेतू, ते पाहणारच आहोत. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. प्रेक्षकांनो कमेंट जरूर करा आणि आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट द्या. कावेरी मोहितला यशच्या गाडीचा नंबर देताना नेमका उदय तिथे येतो. तो तिला विचारतो की यशच्या गाडीचा नंबर कोणाला देतेस? तेव्हा कावेरी त्याच्याशी खोटं बोलते की एअरपोर्टवरून गाडी परत आणावी लागेल ना, त्यामुळे नंबर देते. उदय सांगतो की असं आहे का? अगं पण तर यश तर माझी गाडी घेऊन गेलाय. तेव्हा कावेरीकडून गल्लत झालेली असते. मग ती पटकन मोहितला डायरेक्ट मेसेज करते की मोहित चिचू, यश आज उदय भाऊजींची गाडी घेऊन गेलेत आणि सोबतच गाडीचा नंबरही पाठवते. तेव्हा मोहित म्हणतो की ठीक आहे, मी पटकन लोकेशन चेक करतो. कावेरीच्या काळजाची धडधड वाढते. इकडे माँसुद्धा देवीकडे प्रार्थना करत असतात यश सुखरूप राहावा यासाठी. त्या जपाला बसतात. जेव्हा इकडे यशला सत्य समजतं की ती त्याची जन्मदाती आई आहे, तेव्हा तो पुरता हादरून गेलेला असतो. आता ती त्याच्या हातापाया पडायला लागते. त्याला विनवण्या करते की यश, अरे तुला त्रास द्यायचा माझा कधी हेतूच नव्हता, पण तू त्या उदयच्या गाडीतून कसं काय आलास? बाळा तुला खूप लागले, खूप रक्त येते, थांबा, असं म्हणत ती साडीच्या पदराने आता ते रक्त पुसणार. यश तिला जोराचा दूर ढकलतो. दूर हो माझ्यापासनं. तेव्हा तिचा इतका संताप होतो की असंच असंच त्या सुलक्षणाने तुला माझ्यापासून तोडले, इतकं तोडले ना की तुला तुझ्या जन्मदात्या आईचा सुद्धा विसर पडलाय. यश तिच्यावरती रागाच्या भरात खेकतो की तू माझी आई असूच शकत नाही. आता त्याच्या आईचा ऊर भरून येतो. जीवाच्या आकांताने ती ओरडून ओरडून सांगत असते की यश विश्वास ठेव, अरे मीच तुझी आई आहे. त्यावर यश म्हणतो की जन्म दिल्याने कोणी आई होत नसतं. तू मला टाकून निघून गेली होतीस. माने जर मला स्वतःचा मुलगा मानला नसता तर? यश तिला ठणकावून प्रत्युत्तर देतो की फक्त माच माझी आई आहे. तू तर मला टाकून निघून गेलीस, पण माने मला सांभाळलं. माचे संस्कार आहेत माझ्यावरती. तेव्हा ती पुन्हा पुन्हा ओरडून ओरडून तेच सांगते की यश विश्वास ठेव माझ्यावरती. तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. आणि प्रेक्षकांनो नक्कीच यशचा गैरसमजच होतोय. कारण माननी तर स्वतः यशच्या आईला घराबाहेर हाकललं होतं आणि यशला हे सांगितलं की ती स्वतः निघून गेली. यश आता रडकुंडीला येतो. तो सांगतो की जेव्हा रात्रभर मी आजारी असायचो तेव्हा माझ्या उशाशी बसून असायची आणि म्हणूनच माच माझी आई आहे. तिने मला जन्म जरी दिला नसला तरी. यशला त्याच्या आईबद्दल काही माहितीच नसतं, पण मांनी आजवर लहानपणापासून त्याच्या मनावर जे बिंबवलं तेच फक्त त्याला दृश्य भासतं. तो त्याच्या आईला विचारत असतो की आई नेहमी स्वतःच्या आधी तिच्या मुलांचा विचार करते, पण तू तू तर खूप स्वार्थी निघालीस. तू फक्त तुझ्या फायद्याचा विचार केलास. तेव्हा त्याच्या आईच्या काळजाचा ठोकाच चुकतो. यश त्याच्या आईलाच बोलतो की तू फक्त स्वार्थी आहेस, स्वतःच्या फायद्याचा विचार करणारी बाई. तेव्हा यशचे शब्द तिच्या मनाला काटासारखे चुकतात. यशच्या याच शब्दांनी तिचं काळीचंही पिळवटून निघतं. आता नक्की काय घडलं होतं ते ती सांगण्याचा प्रयत्न करते. ती त्याच्यावरती ओरडते की खोटं हे सगळं यश, हे सगळं त्या सुलक्षणाने तुझ्या डोक्यात भरवलंय. अरे मी एक चूक काय केली तर त्याचं त्या बाईने इतकं मोठं भांडवल केलं. यश आता तिला पुन्हाच खडसावतो की तुझी एक चूक, तीच चूक आम्हाला इतकी महागात पडली की माझी लहान बहीण मला सोडून गेली आमची तनू आम्हाला. तेव्हा खरं काय घडलं होतं ते ती सांगण्याचा प्रयत्न करते. अरे हेच तर करत आले ती सुलक्षणा आजपर्यंत. अरे तुझ्या मेंदूचा तिने असा काही ताबा घेतलाय ना की तू वाटेल ते बोलतोय स्वतःच्या आईला. आणि म्हणूनच मला त्या सुलक्षणावरती सूड उगवायचा आहे. आजपर्यंत त्या सुलक्षणामुळे मला जे भोगावं लागलं ना यश, ते सगळं ती सुलक्षणा आता भोगणार. त्याची आई त्याला ठणकावून सांगते. तेव्हा यश तिला खडसावतो की खबरदार, माझी माणसं आहेत ती.
उदयदादाला मारण्याचा प्रयत्न केलास तू, त्या निष्पाप चिकूच्या जीवावरती उठलीस तू. अगं त्या चिकूला मी स्वतःचा मुलगा मानतो, याद राख. तेव्हा त्याची आई सांगते की यश, अरे असं मानल्या न मानल्याने काही होत नसतं, कारण ती माणसं तुझी कुणीच नाही आहेत. आता त्याच्या आईने असं म्हणता क्षणी यशच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि तो पुन्हा तिला खडसावतो की माझी माणसं आहेत ती, माझी आई आहे, उलट तू नाही आहेस माझी कुणीच. अगं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, दुसऱ्यावर सूड उगवण्यासाठी एका निष्पाप जीवाचा बळी घ्यायला निघालेली माझी आई तू असूच शकत नाहीस. आणि जी चूक केलीस ना तू, त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. चल माझ्यासोबत. यशने असं ठणकावून सांगताच ती आता घाबरून जाते. तोचपर्यंत मोहित आणि कावेरी दोघेही यशच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करत आलेले असतात. मोहित कावेरीला विचारतो की मगाशी तुझं जेव्हा यशसोबत बोलणं झालं तेव्हा तुला वेगळं विचित्र असं काही वाटलं का? तेव्हा कावेरी सांगते की हो, असं वाटत होतं की यशचं लक्षच नाही आहे आणि ट्रॅफिकचा पण खूप आवाज येत होता. तेव्हा मोहित विचारतो की पण इथे तर कसलंच ट्रॅफिक नाही आहे. कावेरी सांगते की मला हेच जाणवत होतं की ते ना डायव्हर्ट झाले आहेत. ते आता यशपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती असतात. इकडे यश आता त्याच्या आईला सांगतो की तुला माझ्यासोबत यावंच लागेल. जबरदस्ती तो तिला गाडीत बसवत असतो. तेव्हा ती खूपच विनवण्या करते, कयावया करते की यश, यश हे बघ, मला तुला काहीच करायचं नव्हतं, तुला त्रास द्यायचा नाही आहे, मला तर सुलक्षणाकडून बदला घ्यायचा आहे. तेव्हा यश तिला खडसावतो की गप्प बस, आता भोग तुझ्या कर्माची फळं, आणि जबरदस्ती तो तिला गाडीत बसवतो. आता यश दरवाजा लावणारच असतो पण ती तिकडून जोराने दरवाजा ढकलत असते. यश तरीही अतोनात प्रयत्न करतो दरवाजा लावण्याचा, पण यशची आई इतक्या जोराने इतक्या ताकदीने दरवाजा ढकलते ना की यशचा तोल जातो. तो स्वतःचा तोल सावरण्याचा प्रयत्न करतो, पण इतक्यातच खूप भयंकर घटना घडून बसते. कारण यशचा पाय जोराचा चटकतो आणि डायरेक्ट तो एका लाकडाच्या टोक्यावरतीच आदळतो. ते टोक जे आहे ते डायरेक्ट यशच्या डोक्यातच घुसलेलं असतं. यश तिथेच तडफडतो आणि अचानकच गप्प होऊन जातो. त्याच्या आईच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती धावत येते, यशला ती उठवण्याचा प्रयत्न करते. यश उठ, अरे यश उठ. पण आता तोपर्यंत उशीर झालेला असतो. इतक्यातच मोहित आणि कावेरी समोरून येतच असतात. गाडीची लाईट अंगावरती पडताच यशची आई तेथून पटकन पळ काढते. इतक्यातच कावेरीचं लक्ष समोर जातं. कावेरी सांगते की मोहित चिचू, उदय भाऊजींची गाडी. दोघेही पटकन थांबतात, पण ज्या क्षणी दोघेही गाडीच्या खाली उतरून यशकडे येतात त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते, कारण यश तिथेच पडलेला असतो. कावेरीच्या काळजाचा ठोका चुकतो. कावेरी पटकन धावत येते, यशला उठवण्याचा प्रयत्न करते की यश उठा, अहो बघा मी तुमची कावेरी आहे, अहो उठा यश. तेव्हाच मोहित यशचे पल्स रेट चेक करतो आणि त्याच्या हातून जेव्हा यशचा हात सुटतो त्याच सेकंदाला इकडे कावेरीचं काळीच पिळवटून निघतं. कावेरी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. मोहित तिला सत्यता दाखवण्याचा प्रयत्न करतो की कावेरी, काही उपयोग नाही आहे, यश सोडून गेलाय आपल्याला. मोहितने हे काळजावर दगड ठेवून कावेरीला सांगितलेलं असतं, पण कावेरी ते सत्य स्वीकारायलाच तयार होत नाही. ती इतकी वेड्यासारखी विचित्र वागायला लागते. यशला ती आपल्या मांडीवरती झोपवते आणि त्याला हाका मारत असते की यश उठा, अहो बघा ना मी तुमची कावेरी आहे, प्लीज उठा ना यश. पण यशचा काहीच रिस्पॉन्स येत नाही. मोहितला सुद्धा ती वचकते की तुम्ही बघत काय बसलाय, पटकन ॲम्ब्युलन्सला फोन करा. कावेरी यशला आपल्या हृदयाशी कवटाळते आणि इतकी किंचाळते मोठ्या मोठ्याने, खूपच भयानक ती रडायला लागते. आता मोहितलाही कळत नसतं की कसा धीर द्यायचा कावेरीला, कारण तोही तितक्याच मोठ्या धक्क्यात असतो. घरात सर्वच जण कावेरीची वाट पाहत असतात. सर्वांच्या जीवाला नुसता घोर लागलेला असतो. त्यात मानची जपाची माळ तुटून तिला देवीने संकेत आधीच दिलेला असतो की यशच्या जीवाला धोका निर्माण झालाय. मानच्या मनाची धाकधूक वाढलेली असते की यशने अजूनही फोन केलेला नाहीये, यश पोहोचलाय की नाही काहीच कळत नाहीये, आणि कावेरी ती गेली पण अजून परतच आलेली नाहीये. त्यावर काकू समजावते की वहिनी, अहो नका काळजी करू, कशाला इतकी काळजी करताय, आणि तसंही कावेरी इथेच कुठेतरी गेली असेल ना. तेव्हा विद्याही मनाची समजूत घालते की मा, अहो फोन केला असेल. तेव्हा मा वचकतात की अगं पण कावेरीने मला कळवायला नको आहे का तसं. त्यावर विद्या समजावते की मा, कदाचित यश भाऊजींना फोनला रेंज नसेल ना तिथे, त्यामुळे कदाचित लावलाही नसेल त्यांनी, किंवा आधी सांगितलं असेल.
कावेरी वहिनी जेव्हा येतील तेव्हा सांगतीलच ना आपल्याला, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मानचा इतका संताप होत असतो की यश कधीही कुठेही बाहेर जाऊ देत. जाताना तो मला सांगून जातो, पोहोचला की मला कळवतो, निघताना सुद्धा तो वेळेवर मला फोन करतो. पण आज आज तर त्याने कहरच केला. तेव्हा त्या इतक्या चिडलेल्या असतात. काकू विद्याला सांगते की जा वहिनींसाठी पाणी घेऊन ये. मा पुन्हा वचकतात की नको आहे म्हटलं ना मला पाणी. आता जोपर्यंत मी माझे यशचा आवाज ऐकत नाही ना, तोपर्यंत काही माझ्या मनाला शांती नाही मिळणार. मा स्वतः यशशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा काकू आणि विद्यामध्ये कुजबूज चालू होते. काकू विचारते की ऐक ना, नाही म्हणजे यशने आधी कधीच असं केलेलं नाही आहे ना. वहिनीचं असं रागवणं, त्यानंतर काळजी करणं तेही साहजिकच आहे की. तेव्हा विद्याही म्हणते की हो, यश भाऊजी अशी का वागतायत कळतच नाही आहे. त्यात कावेरी वहिनी पण येत नाही आहेत. मांना काळजी तर वाटणारच ना. मा इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची इतकी चिडचिड होत असते. पण इतक्यातच कावेरीला घेऊन मोहित घरी आलेला असतो. कावेरी तर स्वतःलाच हरवून बसलेली असते. जेव्हा तिने तिचा यश गमावला तेव्हाच तिच्यामध्ये काहीच त्रास शिल्लक राहिलेला नसतो. मोहित कसंबसं तिला घरी घेऊन येतो. पण दारात येताच ते अचानक थबकते. धक्क्यात असलेल्या कावेरीची मोहित समजूत घालतो. हे बघ कावेरी, मला कळतंय, बोलणं खूप सोपं आहे. पण आता तुला स्वतःला सावरायचं आहे. असं समज की तुला आता तुझ्या यशची जागा घ्यायची आहे. हे बघ कावेरी, तुला स्वतःलाही सावरायचं आहे आणि या घराला सुद्धा सांभाळायचं आहे. इतक्यातच मोहितला फोन येतो. तो त्याच्या हवालदारांना विचारतो की घेतले का सगळं ताब्यात आणि बॉडी. तेव्हा इकडे कावेरीची हालचाल होते. भरल्या अंतकरणाने मोहित विचारतो की यशची बॉडी पटकन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. कावेरी इतकी खचून गेलेली असते, ती तिथेच घळाघळा रडायला लागते. तेव्हा मोहित तिच्या मनाची समजूत घालतो की कावेरी घरात तर जावं लागेल ना, सगळ्यांना समजावून सांगावं तर लागेलच ना. तेव्हा कावेरी धीर एकवटून गोळा करते, कारण तेवढ्या हिमतीने तिला मानसमोर जावं लागेल. घरात सर्वजण चिंतेत असतातच, पण नको तिथे अतिशहाणपणा करणं या यमुनाला नेहमीच महागात पडलं या. काय करते ती येते. ती विचारते की काय झालं, तुम्ही सर्वजण इतके अस्वस्थ का आहात. त्यावर काकू समजावते की अगं, यश एअरपोर्टला गेलाय पण त्याने फोनच केलेला नाही आहे वहिनींना, म्हणून त्या खूपच काळजी करतायत. तेव्हा आधी तर ही शहाणेसारखी वागते. ती समजावते की मा, अगं तू ना अशी रिॲक्ट करतेस की जसं यश युद्धच लढायला गेलाय. अगं मा, यश तिकडे पोहोचला असेल पण नेटवर्क वगैरे नसेल ना, त्यामुळे कदाचित फोन लागतही नसेल. तेव्हा मा तिच्यावरती वचकतात की हे कारण मला पटण्यासारखं नाही आहे यमुना. त्यावर यमुना आता मूर्खपणा करतेच. माती खायची सवयच आहे तिला. जेव्हा ती मांना म्हणते की मात्र अशी रिॲक्ट करते की जसं यशला काही झालंयच, सानकन थोबाडीत बसत्या क्षणातच तिच्या. ती झटक्याने मानकडे पाहते. आता विद्या आणि काकूला सुद्धा मोठा धक्का बसतो. तोचपर्यंत कावेरी मोहित दोघेही अगदी दरवाजापर्यंत येऊन पोहोचतात. तेव्हा मोहित म्हणतो की आता घरच्यांना काय आणि कशी उत्तरं देणार आहोत आपण कावेरी. कळतंय मला की घरच्यांचे अनेक प्रश्न असतील. बातमी कळेल तेव्हा मात्र कोलमडून पडतील. त्यांना तुलाच सावरायचं आहे. सगळ्यांच्या प्रश्नांना आता आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे. कावेरी मोहित दोघेही घरात तर जातात, पण तोपर्यंत मा त्या यमुनाची असली शाळा घेतात. चांगलं झापतात तिला. लाज नाही वाटत स्वतःच्या भावाबद्दल असं बोलताना तुला. आपल्या घरात काय चालंय, किती वाईट परिस्थिती आहे. उदयचा अपघात झाला, माझ्यावर कोणीतरी विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं असं असताना यशबद्दल असं अभद्र बोलून माझी काळजी तू वाढवतेस. तेव्हा आपल्याच चुकांवरती यमुना पांघरून टाकण्याचा प्रयत्न करते. पण मा टाकू देतील कर खरं ना, त्या तिला खडसावतच असतात. मा ज्या क्षणी तिला खडसावतात की माझे यशला जर काही झालं तर मी स्वतःच्या आयुष्याचं काहीतरी बरं वाईट करून घेईन, त्या क्षणी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. कावेरी इकडून ओरडते की मा, कारण मांच्या बोलण्याचा तिलाही धक्का बसलेला असतो. कावेरीला पाहता क्षणी सर्वजण तिच्याकडे धाव घेतात. येता क्षणी मांचा तर नुसता प्रश्नांचा भडीमार चालू होतो की कावेरी, अगं यश पोहोचला का एअरपोर्टवरती, काय झालं, अगं त्याने फोन करून कळवलंच नाही, तू बसलाय का विमानात, कावेरी सांग ना गं पटकन. अगं इथे मला खूप अस्वस्थ वाटतंय, खूप बेचैनी आहे. मा चक्क तिच्या समोर हातसुद्धा जोडतात आणि त्यांना एका गोष्टीचा आश्चर्य वाटतं की कावेरीसोबत मोहित कसा काय आला.
आता मोहित सत्यता सांगणारच असतो. मानचे प्रश्न ऐकून घेणारी कावेरी आत्तापर्यंत शुंभासारखी चिडीचूप उभी असते, पण ज्या क्षणी मोहित मानना सत्य सांगणार इतक्यात कावेरी त्याला अडवते आणि कावेरी चक्क मानपासून यश गेल्याची बातमी लपवून ठेवते. मानना ती खोटं सांगते. एक ती आव्हांडा गिळते आणि मग बोलते की यश ते इतकी चाचपडत असते ना, जणू काही तिला खोटं बोलण्यासाठी शब्द हवेत की काय अशी वागते. ते यश पोहोचलेत, सुखरूप पोहोचलेत. ते काय आहे ना मा, की रस्त्याने जाताना ना ट्रॅफिक लागलं होतं ना, त्यामुळे पोहोचायला थोडा उशीर लागला आणि मग विमानात बसल्यामुळे फोन नाही करू शकले. आता कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो. सर्वच जण हात जोडून देवाचे आभारच मानतात. पण मोहित धक्क्याने कावेरीकडे पाहत असतो, अगदी विजेचा झटका लागल्यासारखा. मानचं लक्ष जेव्हा कावेरीच्या डोळ्यांकडे जातं तेव्हा त्या विचारतात की काय ग, तुझे डोळे इतके रडल्यासारखे का झालेत? कावेरी बहाणा करते की ते येताना धूळ केली होती ना डोळ्यात, त्यामुळे लाल झाले डोळे. यमुना पुन्हा मध्ये बोलतेच. ती म्हणते की बघतेस ना मा, यश पोहोचलाय सुद्धा, तोही सुखरूप. तो आपलं उगाचच. मा पुन्हा तिच्यावरती खेकसतात की यमुना, यशबद्दल वाईट शब्द उच्चारलेला मला चालत नाही, माहिती आहे ना तुम्हा सगळ्यांना. हात जोडून देवाचे आभार मानत म्हणतात की बरं झालं, माझा यश सुखरूप पोहोचला. आता इथून त्याचा प्रवास सुखाचा होऊ देत. कावेरी आणि मोहित धक्क्याने मानकडे पाहतच राहतात. मानचा उत्साह तर अगदी गगनाला भिडतो. माझं बाळ सुखरूप आहे, मग मग मी देवीचे आभार मानते असं म्हणून त्या पटकन देवीसमोर जाऊन जपाला पुन्हा बसतात. आता विद्या सांगते की कावेरी वहिनी, तुम्ही पटकन फ्रेश व्हा आणि भाऊजी तुम्ही जाऊ नका, इथेच जेवून जा. मोहित होकार देतो. पण कावेरी इतकी मनातून खचून कोलमडून गेलेली असते ना, यश गेल्याची बातमी तिने लपवून ठेवली आहे, पण सत्य समोर आल्यानंतर काय होईल? आजचा भाग संपतोय, पुढील भागात बघूयात. काकुमांची चर्चा होते. त्यानंतर कावेरीला मा म्हणतात की तू ना यशला फोन कर आणि सांग बाई निशाशी बोलायला. मला खात्री आहे यश ना तिला छान समजवेल आणि तोच तिला लग्नासाठी तयारीही करेल. कावेरी रूममध्ये येते आणि इतकी कळाकळा रडते, कारण यश तर अस्तित्वातच नाही आहे आता. ज्या क्षणी काळजावर दगड ठेवून ती आपली टिकली काढण्याचा प्रयत्न करते, अचानकच तिथे मा हजर होतात. आता काय होईल? मांना सत्य समजेल की कावेरी स्वतःहूनच मांना सगळं खरं सांगून टाकेल? पाहणं मनोरंजकच ठरेल.